ओम श्री स्वामी समर्थाय नमः। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। श्री स्वामी समर्थ। स्वामी भक्तांनो, असे स्वामींचे प्रेमळ संदेश आणि गुरुउपदेश प्राप्त करण्यासाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्कीच दाबा। ओळख तो आवाज, ओळख ती खूण, आपल्या भक्तांसाठी तो फिरतो आहे अजून। त्याला उगम नव्हता, त्याला अंत नाही, तो त्रैलोक्याचा स्वामी नुसताच संत नाही। त्याचे स्मरण कर, देहभान विसरून, तो हळूवार येईल आणि जाईल कानात सांगून, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, असं स्वामी आपल्याला नक्कीच सांगून जातील। म्हणून स्वामींच्या या वचनावर विश्वास असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। सोनं ठेवायला लॉकर सहज मिळून जातो, पैसा ठेवायला बँक सहज मिळून जाते, पण मनातील गोष्टी सांगायला योग्य माणसं मिळणं खूप महत्त्वाचं असतं आणि त्यासाठी मोठं भाग्यही लागत असतं। एक गोष्ट लक्षात घ्या, कठीण परिस्थिती आल्यावर जगायचं कसं हे शिकवणारा शब्द म्हणजे श्री स्वामी समर्थ आहे। म्हणून मनापासून याचे उच्चार करा आणि याचं मनन करा। श्री स्वामी समर्थ महाराज म्हणतात की आयुष्याच्या वाटेवर खूप काटे होते, पाय देता देता सावरले, कारण पाठीमागे स्वतः ब्रह्मांड नायक स्वामी उभे होते, असं तुम्ही मनापासून म्हणलं पाहिजे। जर चुकीच्या पासवर्डने छोटासा मोबाईल उघडत नसेल ना, तर चुकीच्या कर्माने सुखाचा दरवाजा कसा उघडेल? त्यामुळं कर्म करत असताना अगदी चांगली कर्म करा आणि चांगली कर्म केल्यानेच तुमचा सुखाचा दरवाजा नक्कीच उघडेल। माणूस चेहरा तर स्वच्छ ठेवतो, पण ज्यावर लोकांची नजर असते, पण मनाला स्वच्छ ठेवू शकत नाही, ज्याच्यावर परमेश्वराची नजर असते। म्हणून ज्यावर परमेश्वराची नजर असते ते स्वच्छ ठेवायला शिका। नक्कीच तुम्हाला माणसंही चांगले भेटतील आणि मनासारखी भेटतील। माणसाचं मन उदास झालं की मग आपल्या हृदयाच्या जवळच्या माणसांची आठवण येऊ लागते आणि त्या माणसाला बोलल्याशिवाय मनातला उदासीनपणा कमी होत नाही। म्हणून जवळची माणसे असणे गरजेचे असते, मग ती नात्यातली असो, मैत्रीतली असो किंवा मग प्रेमातली असो। एवढं लक्षात घ्या, 4 पैसे कमी कमवा, पण माणसं आणि माणुसकी भरपूर कमवा, कारण आयुष्याच्या शेवटी माणूसच माणसाला खांदा लावतो, पैसा नाही। एवढं मात्र तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे आणि तुमच्या लक्षात आलं पाहिजे। म्हणून कधीही जपायचे असेल तर माणुसकी जपा आणि कधी पैशाच्या मागे जास्त धावू नका। पैसे असून साधं राहिलं तर लोक बिघारडा म्हणतात, पैसा बऱ्यापैकी खर्च केला तर माजुरडा म्हणतात, सगळ्यांशी मन मोकळेपणाने बोललं तर बकबक करतो म्हणतात, कमी बोललो तर स्वतःला शहाणा समजतो म्हणतात, दानधर्म नाही केला तर कंजूस मारवाडी म्हणतात, भरपूर दानधर्म केला तर 2 नंबर पैसे असणार असं म्हणतात, बायकोचं ऐकलं तर बैल म्हणतात, नाही ऐकलं तर काहीतरी भानगड असणार असं म्हणतात, तब्येत चांगली तर फुकटचं खाऊन सुटलाय म्हणतात, तब्येत कमी केली तर काहीतरी आजार झाला असणार म्हणून मरायला लागलाय असं म्हणतात, सगळ्या कार्यक्रमांना हजेरी लावली तर याला काही कामधंदा नाही असं म्हणतात, नाही गेलं तर माणुसकी नाही असं म्हणतात। हे सगळे लोक असतात, लोक नेहमी त्यांचं काम करतच असतात, आपलं आपण काम करायचं। याचाच अर्थ असा की एकावे जणाचे आणि करावे मनाचे। लोक पायी चालू देत नाहीत आणि घोड्यावरही बसू देत नाहीत। शेवटी आपण ठरवायचं जीवन कसं जगायचं, हसत हसत की मग रडत रडत, हे तुमच्यावर पूर्णपणे निर्भर असतं। आता वेदांचा अभ्यास करणं खूप सोपं आहे, परंतु ज्या दिवशी आपण दुसऱ्यांच्या वेदनांचा अभ्यास करू त्या दिवशी ईश्वर भेटला असे आपण समजायला हरकत नाही, आणि त्यातच आपल्याला ईश्वर भेटणार आहे हेही तुम्ही मनात निश्चित करून घ्यायला हवे। चांगलेच होणार आहे आणि हे गृहीत धरून चला, बाकीचे परमेश्वर नक्कीच पाहून घेईल। हा विश्वास मनात असला की येणारा प्रत्येक क्षण आत्मविश्वासाचा असेल आणि नक्कीच तुमचा आत्मविश्वास वाढत जाईल आणि तुम्हाला कशाची पर्वा करायची गरज नसणार आहे। प्रतीक्षा त्याच व्यक्तीची करायची जो भावनांना न छळता तुमच्या हृदयाला स्पर्श करेल, एवढं लक्षात घ्या। म्हणून त्या व्यक्तीची प्रतीक्षा तुम्ही नक्कीच केली पाहिजे। कधी हे शोधण्याचा प्रयत्न करू नका की देव आहे की नाही, हे शोधण्याचा प्रयत्न तुम्ही नक्कीच केला पाहिजे की या जगात माणुसकी शिल्लक आहे की नाही आणि आपण माणूस जपत आहोत की नाही। मग तुम्ही माणसात याल
आणि तुम्हाला सर्व माणसांमध्ये देव दिसायला लागेल. आणि मग तुम्हाला असं वाटेल की पहिले मला देव दिसत नव्हता, पण आता प्रत्येक कणाकणात मला देव दिसायला लागलाय. कितीही धन कमवा, पण ते सांभाळण्याजोगे तण आणि दान करण्याजोगे मन नसेल तर तो निर्धनच समजावा, हे एवढे लक्षात घ्या. म्हणून तेवढेच तुमचे जेवढे असं तुम्ही धन कमवाल त्यापैकी 5% तरी तुम्ही दानधर्म नक्कीच केला पाहिजे. संकट तुमच्यातली शक्ती व जिद्द पाहण्यासाठी येत असतात, म्हणून संकटांना घाबरून चालणार नाही. नक्कीच तुम्ही संकटांना तोंड दिलं पाहिजे आणि नक्कीच तुम्ही विजय मिळवला पाहिजे. वेळ निघून गेल्यावर सुचलेला विचार आणि पीक जळून गेल्यावर पडलेला पाऊस याची किंमत सारखीच असते. डोळे बंद केले म्हणून संकट काही जात नाही, एवढे लक्षात घ्या. आणि संकट आल्याशिवाय डोळे काही उघडत नाही. राग आल्यावर थोडं थांबलं ना आणि चूक झाल्यास थोडं नमलं ना तर आपलं जीवन सुखमय होऊ शकतं आणि नक्कीच आपल्याला चांगला मार्गही भेटू शकतो. आणि स्वामी नेहमी आपल्याला चांगला मार्ग दाखवण्यासाठीच तिथे बसलेले आहेत आणि ते आपल्याला नक्कीच चांगल्या मार्गाला सुद्धा लावतात. म्हणून स्वामींवरचा विश्वास अजिबात डगमगू देऊ नका आणि विश्वास पूर्ण ठेवा. खरं सांगायचं झालं ना तर माणूस तोंडाने एका सेकंदात माफ करून टाकतो, पण हृदयातून माफ करायला काल संपतो, वेळ संपतो आणि वयही संपते तरी जमत नाही. त्यामुळे माफी मागावी लागेल अशी चूक अजिबात करू नका, कारण सॉरी बोलल्याने सगळ्या चुका माफ होत नसतात. एवढं तुम्ही नक्कीच लक्षात ठेवलं पाहिजे आणि मनात धरून ठेवलं पाहिजे. ज्याने जोडण्यासाठी कष्ट केलेत ना तो तोडताना 10 वेळा विचार करतो. आयतं मिळालं की माणूस एका झटक्यात तोडतो, मग ती झाडे असोत किंवा नाती. म्हणून कुणाला किती तुम्ही इम्पॉर्टंट द्यायचा हे तुम्ही स्वतःला ठरवायचं आहे आणि त्यानुसारच तुम्ही माणसांसोबत बोलायचं आहे. नाहीतर तुमचा फायदा घेणारे या जगात भरपूर माणसं आहेत. घरात सोफा सेट असो, डिनर सेट असो किंवा TV सेट असो की मेकअप सेट असो, परंतु जर एक लक्षात ठेवा, तुमचा माइंडसेट नसेल ना तर आपण कुठेही सेट होऊ शकत नाही. म्हणूनच सदैव प्रसन्न राहा आणि चांगल्या वृत्तीने जीवन जगा आणि नक्कीच देवावर विश्वास ठेवा आणि देवधर्माची कर्म पूर्णपणे पार पाडा. लोक काय म्हणतील हा विचार करत बसणाऱ्या प्रत्येकासाठी मी काहीतरी सांगू इच्छितोय. एखादी कथा सुखाची असो दुःखाची असो, समाज ती काही काळ चघळतोच, पण तेही किती काळ. मग च्युइंगमवरचं साखरेचं आवरण संपेपर्यंत. जिभेला रबर लागलं की समाजाचा इंटरेस्ट संपतो. तेवढी कळ सोसायचा आणि रबरचा चिवटपणा आपल्या जवळ हवा आणि खऱ्या प्रॉब्लेमला हात घालण्याचा क्षण आला की मग समाज मागं सरकतो. म्हणूनच औषधाच्या गोळीवरचा कागद जसा आपण फेकून देतो तसा समाज दूर लोटला आला पाहिजे आणि आतली गोळी कडू असो वा चविष्ट ती आपल्यालाच पचवावी लागते. सामर्थ्य मिळवायचंय ते आपल्या हळूवार मनाला बळकट करण्यासाठी. एवढंच फक्त तुम्ही लक्षात ठेवायचंय आणि मनापासून तुम्ही त्यात जिंकायचंय. माणसाने जास्त उड्या मारू नयेत. श्रीरामांना रात्री राज्य भेटणार होते, पण सकाळी वनवास भेटला तर देव होते. आपण तर माणसं आहोत. मग आपण समजून घेतले पाहिजे की आपल्यासोबत कधीही काहीही घडू शकते. त्यामुळे कधीही गर्व आणि अहंकार केला नाही पाहिजे आणि निमुटाने आपण जीवन जगले पाहिजे आणि चांगले जीवन अजून कसे होईल याकडे आपण लक्ष केंद्रित केले पाहिजे. खरं दाखवण्याचा आणि खोटं लपवण्याचा प्रयत्न करू अजिबात नका. वेळ दोघांनाही जगासमोर आणते एवढं मात्र निश्चित आहे. नाटक सुरू होण्या अगोदर आणि संपल्यानंतरच टाळ्या वाजवणं खूप प्रेम आणि प्रतिसाद दिला जातो. माणसांच्या बाबतीतही अगदी तसंच होत असतं. जन्मा अगोदर प्रेम आणि मृत्यूनंतर भरभरून प्रतिसाद दिला जातो. म्हणून खरं तर मधल्या काळातच त्यांना जास्त गरज असते. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा, माणुसकी जपायला शिका आणि माणसंही जपायला शिका. म्हणून जेवढी जास्त तुम्ही माणसं जपली तेवढे जास्त तुम्हाला माणसं ही कामात येत असतात. फक्त ती ओळखून ते चांगले आहेत की नाही हे पारखूनच तुम्ही ते जपायला शिका. खूप स्वप्न तुटतात, जे व्हायचंय ते होत नसतं. साऱ्या अपेक्षा इच्छा मातीमोल होतात. जे ठरवलं होतं ते काहीच होत नाही. साऱ्या गोष्टी मनाविरुद्ध घडायला लागतात आणि अवघड आणि आवड निवड हा पर्याय उरत नाही. अशा परिस्थितीत बहुतांश लोक डिप्रेस होतात आणि नकारात्मक विचारांच्या विळख्यात सापडतात. मात्र काही लोक असतात जे नेहमी होप ठेवतात. त्यांना नेहमी वाटत असतं की नक्की पुढे काहीतरी चांगलं होईल. वाईट वेळ निघून जाईल, सर्व स्वप्न इच्छा अपेक्षा पूर्ण होतील. आणि असं घडतं. वाईट वेळ निघून जातो आणि थोडी वाईट वेळ पाहिली
की सर्व सुख जुळीत येऊन पडतात. अपेक्षापेक्षा जास्त भेटतं आणि निराश न होता थोडे प्रयत्न करत राहिलं की साऱ्या गोष्टी व्यवस्थित होतात. काही मनाविरुद्ध दिवस सोसले की मनासारखे दिवस आपोआप नक्कीच आपल्याला येत असतात आणि ते येतीलही. एवढं मात्र निश्चित आहे, आयुष्य हे एकदाच आहे. मीपणा नको, सर्वांशी प्रेमाने राहायला हवे. सोनं वितळते की दागिने बनतात, माती नरम झाली की शेती बनते, पीठ नरम झाले की पोळी बनते. अगदी अशाच प्रकारे माणूस नम्र झाला ना की लोकांच्या हृदयात त्याची जागा आपोआप बनत असते. म्हणून नम्र व्हायला शिका. जेवढे जास्त तुम्ही नम्र व्हाल तेवढे जास्त माणसं तुम्ही जोडू शकाल आणि माणसांच्या मनामध्ये चांगलं तुम्ही घर नक्कीच करू शकाल. ज्या माणसांच्या गरजा कमीत कमी असतात ते नेहमी समाधानातच असतात. आपल्याला जे मिळणार आहे ते मिळाल्याशिवाय राहणार नाही आणि ते न मागता मिळणार आहे. आणि जे कधीच मिळणार नाही ते जंग जंग पछाडलं तरी मिळणार नाही. निसर्ग आणि नियती देण्यासाठी आतुर आहे. तुमच्यात आणि नियतीच्या मध्ये जर काही अडथळा येत असेल तर तो अडथळा म्हणजे तुमचे पसरलेले हात आणि मागण्या. एवढं लक्षात घ्या. इतकं प्रामाणिक आयुष्य जगावं की स्वतः देवाने आपल्या प्रेमात पडलं पाहिजे. आणि एखाद्या गोष्टीची कल्पना जरी आपण आपल्या मनात केली ना तरी ती गोष्ट अलगद देवाने आपल्या ओंजळीत टाकली पाहिजे. एवढं निर्मळ मनाने आणि सात्विक मनाने आपण देवाची भक्ती केली पाहिजे. आणि देवाची भक्ती करत असताना मनात आपला कसलाही कंचक नको किंवा कसलाही विचार नको. फक्त निर्मळ मन हवं आणि प्रेम हवं. जसं लहान मूल अगदी प्रेमाने आणि एकचित्ताने खेळत असतं तसंच आपण भक्ती केली पाहिजे. मित्रांनो, सगळ्यांना एक दिवस या पृथ्वी तलावरून जायचं आहे, म्हणून कशाचाही तुम्ही गर्व करू नका. मृत्यू, या मृत्यूविषयी मी 2 शब्द आपल्याला सांगतो. आयुष्यात 2 मिनिटे सुद्धा कोणी माझ्याजवळ बसलं नव्हतं. आज सगळे माझ्याजवळ बसले होते. कोणी एक गिफ्ट सुद्धा मला कधी दिले नव्हते. आज फुलांवर फुले मिळत होती. एक साधा रुमाल सुद्धा कोणी मला दिला नव्हता. आज पांढरी शुभ्र कापडे एकावर एक मला दिली जात होती. 2 पावलं कधी कोणी माझ्या बरोबर चालायला तयार नव्हते. आज पूर्ण समाज माझ्या बरोबर चालत होता. आज मला कळाले मृत्यू किती सुंदर आहे ते आणि मी उगाचच जगत होतो. म्हणून एक लक्षात घ्या, संकटकाळी प्रत्येकाच्या संकटात उभे राहा आणि कधी तुम्ही माघार घेऊ नका. तेच तुमचं जीवन असतं आणि तेच समजायला तुम्हाला नंतर मृत्यूनंतर कळायला लागतं. प्रारब्ध म्हणजे कृतकर्माचे फळ असतात. हे चांगले वा वाईट असू शकते. सुखाचे भोग आले तर माणसाला काही वाटत नाही, पण दुःखाचे प्रसंग आले की मनुष्य म्हणतो मी देवाचे एवढे केले, मी अमक्या अमक्या सत्पुरुषाचा आहे, मग मला असे दुःख का भोगावे लागते बरं. पण त्याला हे समजत नाही ना की हा सर्व आपल्याच कर्माचा परिणाम आहे. त्याला देव किंवा संत काय करतील बरं. प्रारब्धाचा संबंध देहापर्यंतच असतो, मनाशी नाही. जो संतांची आणि किंवा सद्गुरूंची मनापासून आज्ञा पाळतो त्याचे प्रारब्ध हे प्रारब्ध रूपाने राहत नाही. एवढे मात्र निश्चित आहे. एक विचार तुमच्यासमोर मांडतो ते बघा. दुसऱ्यांच्या ताटातलं हिसकावून खाण्यात एखाद्याला आपली शान वाटते तर कुणाला आपल्या ताटातलं दुसऱ्याच्या तोंडात भरवण्यात समाधान वाटत असतं. म्हणून हा फक्त आपल्या संस्काराचा फरक असतो. हा खेळ संस्कार, समज आणि मानसिकतेचाच आहे. परंतु एक गोष्ट मात्र पक्की आहे की दुसऱ्याचं हिसकावून खाणाऱ्याचं पोट कधीच भरत नाही आणि वाटून खाणारा कधी उपाशी राहत नाही. एवढं मात्र निश्चित आहे. माणसाच्या आयुष्यातील सर्वात दुःखाचा क्षण म्हणजे जिथे आपली काही चूक नसताना किंवा काही संबंध नसताना आपल्याला चुकीचं ठरवलं जातं आणि आपल्याला वेगळी वागणूक दिली जात असते. ते दुःख माणूस कधीही सहन करू शकत नाही. एवढं मात्र निश्चित आहे. स्वभावाला औषध असतं पण ते रोज घ्यायचं असतं. अधीरातला सोडून थोडं धीरानं घ्यायचं असतं. संतापातला ताप सोडून मनातलं संत करायचं असतं. मनातला हट्ट सोडून नातं घट्ट करायचं असतं. माझ्यातला मी सोडून तिच्यातला तिला जपायचं असतं. आपलं बोलणं सोडून कधी समोरच्याचंही ऐकायचं असतं. एकाच दिवशी नाही तरी हळूहळू बदलायचं असतं. थोडं थोडं का होईना रोज प्रेम मात्र द्यायचं असतं. एकाचा राग दुसऱ्यावर न काढता समोरच्याला नक्कीच आपण समजून घ्यायचं असतं आणि तरच नाती टिकत असतात आणि सर्व काही नीट पार पडत असतं. म्हणून समजणे आणि समजवणे फार महत्त्वाचे आहे. जेव्हा अडचणीत असाल तेव्हा प्रामाणिक राहा. जेव्हा आर्थिक परिस्थिती चांगली असेल तेव्हा साधे राहा. जेव्हा एखादं पद किंवा अधिकार असेल तेव्हा विनयशील राहा. जेव्हा अत्यंत रागात असाल तेव्हा अगदी शांत राहा. यालाच आयुष्याचे सुयोग्य व्यवस्थापन
असे म्हणतात. म्हणून तुम्हाला हे चिरकाल टिकणारं असतं. मग कष्टाची भाकर आपल्याला गोड लागली, लुटावे कुणाला कधीच जमलेच नाही. चेहरा आरशासारखा स्वच्छ होता, मुखोटा लावणे जमलेच नाही. जे लाभले ते आनंदाने स्वीकारले, कष्ट नाकारणे कधी जमलेच नाही. जीवन साधे सरळ आहे. भूल थापा मारणे, खोटे बोलणे, फसवणे जमलेच नाही. प्रत्येक वेळी तुमच्यासारख्या प्रेमळ माणसांची मोठ बांधली आणि आजपर्यंत काही कमी पडलेच नाही. एवढे मात्र निश्चित आहे, वेळेचा अर्थ तुम्हाला नक्कीच कळायला हवा. आयुष्याचा अर्थ प्रत्येकासाठी वेगवेगळा असतो. ज्ञानी माणसांसाठी आयुष्य म्हणजे एक स्वप्न असतं. मूर्ख माणसांसाठी आयुष्य म्हणजे जुगार असतो. श्रीमंत माणसांसाठी विनोद, तर गरिबासाठी आयुष्य म्हणजे एक शोकांतिका असते. परंतु यापैकी कोणीही असो, त्यांनी कोणत्याही भावनेच्या अतिरेकात आयुष्यात वेळेचा अपयोग केला तर मग त्यांच्या आयुष्याच्या अर्थाची अदलाबदल व्हायला वेळ लागत नाही. कारण आयुष्याचं घड्याळ काळाच्या रेतीच्या वाळूने भरलेलं असतं आणि वेळेची किंमत नाही केली की मग तुम्ही कोणी का असेना. आयुष्याचे अर्थ सगळ्यांसाठीच बदलतात आणि ते वेगवेगळे होत असतात. म्हणून तुम्ही निश्चितपणे जगायला हवं आणि आयुष्याचं गणित आणि वेळेचा सदुपयोग करून तुम्ही जीवन नक्कीच जगलं पाहिजे. माणूस म्हणून जगणं यात वेगळं काय असतं हो? माणुसकीचं जीणं, सगळ्यांच्याच दुःखात थोडं सामील होणं, प्रत्येकाच्याच आनंदात आनंदाने सहभागी होणं, इतरांच्या विचारांशी आपले विचार जुळवणं, परोपकाराच्या कृतीतून जीवन सार्थ करणं, अहंकाराच्या पुढ्यात नम्रतेनं मात करणं, तत्व माझी माझी न करता पंचतत्वांना आठवणं, किती जगलास राजा तरी सोपं नाही देहाला कृत्यार्थ करणं. खूप जन्मानंतर असतं हा नेरदेह प्राप्त होणं आणि देह गणपतीचं तो मातीचा, त्याचं अटळ आहे विसर्जन होणं. या जगात देव बनणं सोपं, पण कठीण आहे माणूस होणं, एवढं मात्र निश्चित आहे. म्हणून तुमच्या मनामध्ये नेहमी माणुसकी तुम्ही जपून ठेवली पाहिजे आणि जेवढी जास्त तुम्ही माणुसकी जपून ठेवाल तेवढे जास्त तुम्हाला या प्रकृतीमधून फळे मिळत जातील आणि सर्व काही तुम्हाला प्राप्त होत जाईल. म्हणून माणुसकी जेवढी जास्त जपली तेवढे जास्त तुम्ही माणूस जोडाल आणि सर्व काही तुम्हाला चांगलं आणि नीट दिसू लागेल आणि प्रकृती तुम्हाला अगदी चांगली दिसू लागेल. कोणत्याही कृतीमागे कपट नसेल तर तो गुन्हा नाही. तुम्हाला छळणं हा एखाद्याचा हेतू आहे, पण तुमचं काडीचं नुकसान झालं नाही तरी त्याला बर्बाद करा. आणि तुमचं भरून न येणारं आयुष्यातून उठणारं एखादं कृत्य दुसऱ्या माणसांकडून झालं, पण तसं व्हावं हा त्याचा हेतू नव्हता, उद्दिष्ट नव्हतं, याची खात्री पटली तर त्याला नक्कीच तुम्ही क्षमा केली पाहिजे आणि आयुष्यात तुम्ही क्षमा करायला शिकलं पाहिजे. प्रत्येक छोट्या मोठ्या अवदासींना मागे एक सुप्त अहंकार असतो आणि जोपर्यंत हा असा अहंकाराचा जागता पहारा आहे तोपर्यंत कुणाच्याही आशीर्वादाने कोणती शांती मिळणार सांगा बरं? आणि औद्देश्यानं कमी कसं होणार? अहंकाराने मन काठोकाठ भरलेलं असेल तर आशीर्वादाने आत उतरायचं कसं? भांड रिकामं हवं तरच तो भरता येईल. कवी शांताराम आठवल्यांनी एका ओळीत ते सांगितलं आहे, जो असला तो अमृत प्यायला. आणि हे अत्यंत सार्थ आहे. अहंकार संपला रे संपला की स्वास्थ्य आणि आनंदाव्यतिरिक्त उरतं काय? आपल्या शांततेच्या आड आपण स्वतःच येतो आणि हा अडथळा दूर होणं महत्वाचं आहे. कबीर ह्यालाच सहज योग असे म्हणतात, हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. आता मी तुम्हाला काही गोष्टी सांगतो, त्या तुम्ही निवांत ऐका. नक्कीच तुम्हाला खरोखरच छान वाटेल आणि नवीन आयुष्यामध्ये डोकावल्यासारखं वाटेल. कुणाच्या सांगण्यावरून आपल्या मनात एखाद्या व्यक्तीबाबत चांगले व वाईट मत बनवण्यापेक्षा आपण स्वतः 4 पावले चालून समोरासमोर त्या व्यक्तीशी संवाद साधून मगच तुम्ही खात्री केली पाहिजे. नाती जपण्यासाठी संवाद आवश्यक आहे. बोलताना शब्दाची उंची वाढवा, आवाजाची उंची नाही. कारण पडणाऱ्या पावसामुळे शेती पिकत असते, विजांच्या कडकडाटामुळे नाही. मग वाहतो तो झरा असतो आणि थांबतं ते डबकं असतं. डबक्यावर डास येतात आणि झऱ्यांवर राजहंस येतात. निवड आपलीच आहे. कुणा वाचून कुणाचे काहीच अडत नाही. जे जरी खरे असले ना तरी कोण कधी उपयोगी पडेल हे नक्कीच सांगता येत नाही. डोकं शांत असेल तर निर्णय चुकत नाहीत आणि भाषा गोड असेल ना तर माणसं अजिबात तुटत नाहीत. जे तुम्हाला मदत करायला पुढे सरसावतात ते तुमचे काहीही देणे लागतात म्हणून नव्हे, तर ते तुम्हाला आपलं मानतात म्हणून आहे. मोर नाचताना सुद्धा रडतो आणि राजहंस मरताना सुद्धा गात असतो. दुःखाच्या रात्री झोपी कुणालाच लागत नाही आणि सुखाच्या आनंदात कुणीही झोपत नाही. याला जीवन असं म्हणतात.
किती दिवसाचे आयुष्य असते, आजचे अस्तित्व उद्या नसते. मग जगावे ते हसून खेळून, कारण या जगात उद्या काय होईल ते कोणालाच माहिती नाही. म्हणून तुम्ही नेहमी आनंदी आणि हसत खेळत राहिले पाहिजे, तरच जीवनाचा अर्थ आणि जगण्याचा अर्थ आपल्याला कळत असतो. स्वतःला शहाणं समजणाऱ्या माणसांची या जगात एवढी गर्दी झाली आहे की तुम्हाला शहाणं म्हणून मिरवायचं असेल तर शहाण्यांनी मान्य केलेलं वेडेपण पांघरावं लागेल. पण तुम्हाला जर विशिष्ट ठरवायचं असेल तर स्वतःचा वेगळा मार्ग शोधावा लागेल, आणि तो मार्ग साहजिकच समाजमान्य मार्गापेक्षा वेगळा असायला लागेल. आणि हा मार्ग शोधण्याची वेळ आता नक्कीच तुमच्यावर आली आहे, आणि ती वेळ तुम्ही नक्कीच त्याचं सोनं केलं पाहिजे. स्वप्न तशीच असतात, ती तशीच ठेवावीत. स्वप्नांचे रंग मोजता येत नाहीत, स्वप्नांची छायाचित्र म्हणू नयेत. छायाचित्र सप्तरंगात कोणता येतात, आणि रंगांनी ओथंबलेली छायाचित्र थोड्याच वेळात जुनी का वाटतात, आणि स्वप्न कायम टवटवीत का वाटतात? तर स्वप्नात एक जास्तीचा रंग असतो आणि त्याचं नाव अंतरंग असतं, एवढं मात्र निश्चित आहे. म्हणून तुम्ही कोणताही प्रयत्न करण्याच्या वेळी तुम्ही स्वतःला पुश केलं पाहिजे आणि पुढे ढकललं पाहिजे. तेव्हा तुम्हाला आपोआप चांगल्या गोष्टी मिळत जातात. जेव्हा आरसा आपल्या चेहऱ्यावरील डाग दाखवतो तेव्हा आपण आरसा नाही फोडत, तर तो डाग साफ करतो. तसेच एखाद्याने आपल्यातील दोष दाखवून दिले की आपण त्याची साथ सोडायची नसते, तर ते दोष दूर करण्याचा प्रयत्न करून यशस्वी जीवन जगायचे असते. कारण आपल्यातील दोष तोच दाखवतो जो आपल्याला खूप जवळून ओळखत असतो, आणि तोच आपल्याला सर्व काही मार्ग दाखवत असतो. पण ते आपल्याला वाईट वाटत असते. असे कधीही तुम्ही करू नये, एवढं मात्र निश्चित आहे. मनासारखी गोष्ट होण्यात मनाचं समाधान होत नाही. काहीतरी वाईट घडणार असं मनात आलं की बुद्धी काम करायला लागते, आणि निर्बुद्ध माणसाला सुद्धा स्वतःच्या बुद्धीचा गर्व असतो. ज्याच्या कुवतीप्रमाणे तो जो बुद्धी चालवतो, आणि दुष्ट म्हणणारा आणखीन दृष्ट होतो. लबाड माणूस जास्त लबाडाचं कारस्थान रचायला लागतो, तर सरळ स्वभावाची माणसं जास्त प्रखर, अधिक स्पष्ट वक्ती, अधिक परखड नक्कीच म्हणत असतात. माणसाला जन्माला घालण्यामागे त्याला छळावं अशीच काही नियतीची इच्छा नसते. ती प्रत्येकाला काही ना काही देते, बाकीचं आपण मिळवायचं असतं. दिवसाचे 11 तास हे हात जर राबले तरच 1 तास नियतीकडे काही मागण्यासाठी पसरण्याचा त्यांना हक्क आहे. आपणही नियतीला मदत करायची असते, मग काही कमी पडत नाही. हे हात मदतीसाठी आहेत सगळ्यांच्या, म्हणून प्रत्येकाला तुम्ही नक्कीच या हातांनी मदत केली पाहिजे. माणूस आयुष्यभर वेगवेगळे मुखवटे वापरतो. स्वतःच्या अस्तित्वापेक्षा समाजात त्याची जी प्रतिमा तयार झाली आहे ती प्रतिमा अवंग राहावी यासाठी धडपडतो. स्वतःच्या निर्माण केलेल्या प्रतिमेच्या मोहातून तो ज्या दिवशी सुटेल त्या दिवशी त्याची आणि जीवनाची पहिल्यांदा नक्कीच भेट होईल, आणि त्याला सर्व काही कळेल. देण्याची सवय लावून घेतली की येणं आपोआप सुरू होतं. मग तो मान असो, प्रेम असो वा वेळ असो. ज्याच्याशी बोलताना आनंद दुप्पट होतो आणि दुःख अर्धे होते, तीच माणसे आपली असतात, आणि बाकी फक्त जग आहे, एवढं लक्षात ठेवा. देवाने आपल्या शरीराची रचनाच अशी केली आहे की आपण स्वतःची पाठही ठोपटू शकत नाही आणि स्वतःला लातही मारू शकत नाही. म्हणूनच तर माणसाला हितचिंतकाची आणि निंदकाची नेहमीच आवश्यकता असते. तेव्हाच त्याच्यामध्ये भरपूर काही बदल दिसू लागतात आणि बदल होत असतात. प्रवास आयुष्याचा, आयुष्य म्हणजे असतो एक प्रवास जो सुरू होतो आपल्या जन्मापासून आणि कदाचित मरणानंतरही संपत नाही. अनेक उन्हाळे पावसाळे पाहायला मिळतात या प्रवासात. काही सुखाचे क्षण अनुभवायला मिळतात, तर काही कायमचा धडा शिकवून जातात. काही स्वप्ने नकळतपणे पाहिली जातात, तर काही जाणून बुजून पण अनेकदा त्यातली काही स्वप्ने अर्धवटच राहून जातात. अशा या प्रवासाच्या पुस्तकात काही पाने नकळत जोडली जातात, तर मग काही कोरीच राहून जातात, आणि मग शेवटी या कोऱ्या कागदांचे तयार होते फक्त वेगळेच पुस्तक, ज्याला आपण नाव देतो आयुष्याचे पुस्तक. मित्रांनो, जीवनाबद्दल मीही विचार करतो तेव्हा माझा संदर्भ मला सापडत नाही. अनेक माणसं अनेक गोष्टी सुख शोधत असतात, आणि परंतु मला कशातच अंतिम सुख शांती दिसत नाही. घटनांचे अर्थ लागत नाही, आणि या धावपळीचे अर्थ कळत नाही. आपण कोण, आपल्या जगण्याचा हेतू काय, आपली नाती, विचार, महत्वाकांक्षा यांचे ओझे उरावर घेऊन जन्मभर का वणवण करायची हे कळत नाही. अर्थात या प्रश्नांची उत्तरे माहीत नाहीत हे मला माहीत आहे. ही परंपरा आहे, हे असेच चालते, याला काहीच इलाज नाही. सगळ्यांना गौतम बुद्धाप्रमाणे अंतिम ज्ञानप्राप्ती होणार नाही. तरी या प्रश्नाचे डंख
कधी कधी मनाला अस्वस्थ करून सोडतात आणि जीवनाची क्षणभंगुरता, नश्वरता मनात एका प्रकारची उदास खिन्नता निर्माण करते आणि आपले जीवन हे एक पोकळ शून्य वाटू लागते. तरी मी अनेक गोष्टीत रस घेतो. काव्य, संगीत, साहित्य, खेळ व मित्र या सगळ्यात असून नसल्यासारखा असतो. म्हणून जीवनाची मजा तुम्ही पुरेपूर घेतली पाहिजे आणि पुरेपूर आनंदित तुम्ही नक्कीच राहिलं पाहिजे. आयुष्य जपण्याचे आणि जगण्याचे सोपे गणित आहे. जिथे आपली कदर नाही तिथे तुम्ही कधीच जायचे नसते. जे आपल्याला पचत नाही ते कधीच खायचे नसते. ज्यांना खरं सांगितल्यावर राग येतो त्यांची मनधरणी करत बसायची नाही. आणि जे एकदा एका नजरेतून उतरले त्याचा त्रास करून घ्यायचा नाही. वेळ पाहून बदलतो त्याला मित्र बनवायचं नाही. आणि कितीही संकटे आली तरी कोणालाही तुम्ही घाबरायचं नाही. एवढं मात्र निश्चित आहे, माणसांची माणसाबद्दल मतं कशी तयार होतात हे पाहणं मोठं मजेचं असतं. स्वतःच्या अनुभवावरून ठाम निष्कर्ष काढण्याची परिपक्वता प्रत्येकाला निरनिराळ्या वयात येत असेल. पण प्रारंभीच्या काळात ही मतं बनवण्याचं काम घरातील मोठी माणसं करत असतात. पाहुण्यांची पाठ वळवल्याबरोबर जे त्यांच्याबद्दल बोललं जातं किंवा ती व्यक्ती मागे जे वातावरण निर्माण करून जाते त्यावरून लहान मुलांची मतं बनतात. एवढं मात्र निश्चित आहे. म्हणून आपल्या वागण्यातील आपण नक्कीच बदल केले पाहिजे आणि त्यातून दुसरे काय शिकतात याच्याकडेही आपण लक्ष दिले पाहिजे. आणि तरच आपल्या जीवनाला अर्थ आहे. आणि ते सगळं जन्म तुमचा व्यर्थ आहे. नाही म्हणण्याचं स्वातंत्र्य प्रत्येक माणसाला असतं. ते आपण उपभोगत नाही. आपल्या आयुष्यात येणाऱ्या किंवा घडणाऱ्या गोष्टींना आपण नाही का म्हणत नाही? न पटणाऱ्या न पेलणाऱ्या गोष्टी आपण का स्वीकारतो? आपण दुसऱ्याला आपल्यावर अतिक्रमण करू देतो. जेव्हा आपल्याला त्याचा वीट येतो तेव्हा उशीर झालेला असतो आणि जेव्हा आपल्याला त्याची चटक लागते तेव्हा इतरांचा इंटरेस्ट आपल्यातून मग संपलेला असतो. समजून घ्या या गोष्टी. कोणताही डॉक्टर तुम्हाला आरोग्यदायी नाही बनवू शकत. कोणताही फिटनेस ट्रेनर तुम्हाला तंदुरुस्त नाही बनवू शकत. कोणताही शिक्षक तुम्हाला इंटेलिजंट नाही बनवू शकत. कोणताही गुरु तुम्हाला यशस्वी नाही बनवू शकत. कोणताही श्रीमंत व्यक्ती तुम्हाला श्रीमंत नाही बनवू शकत. सर्वजण तुम्हाला सल्ला देऊ शकतात पण मेहनत तर तुम्हाला स्वतःलाच घ्यावी लागेल. एवढं मात्र निश्चित आहे आणि हे तुम्ही लक्षात घेऊन चाललं पाहिजे. रागाने गेलेली व्यक्ती परत येऊ शकते पण शांतपणे निघून गेलेली व्यक्ती पुन्हा परत कधीच येत नाही. म्हणून कोणाला इतका पण त्रास तुम्ही देऊ नका की ती व्यक्ती शांतपणे कायमची निघून जाईल आणि आपण फक्त बघत राहू. स्वतःचा चेहरा ओळखण्यासाठीही आरशाची मदत घ्यावी लागते. आरशे इतके विश्वासू ट्रस्टी जगात दुसरा कोणी नाही. आपण आरसा व्हायचं, त्यात मनाचं प्रतिबिंब पाहायचं. क्रोध, स्पर्धा, हेवा, मत्सर, प्रेम सगळी रूप पाहायची. आपण आपल्या मनाचं द्रष्टी व्हायचं. अफरातफर करायची नाही. मन खरं तर प्रकट होतं. बायको, मुलगा, आई, बाप सगळी नाती स्पष्ट होतात. कोणी किती जागा अडवली आहे ते नक्कीच तुम्ही पाहायला हवं. ओठात एक आणि पोटात एक असं कधी वागायचं नसतं. आपण जसे आहोत तसंच बाहेर तुम्हाला दिसायचं असतं. वाईट असलं तरी स्पष्ट मत तुम्ही मांडायचं असतं. दिसायला भारदस्त असणं हे आपल्या हातात नसतं. विचारांनी भारदस्त असणं हेच आपल्या हातात असतं. खरं वागणं, विचारांची परिपक्वता हे चांगल्या व्यक्तिमत्वाचं नक्कीच चांगलं लक्षण आहे. आता चिखलात पाय फसले तर नळाजवळ जावे परंतु नळाला पाहून चिखलात जाऊ नये. एवढं मात्र निश्चित तुम्ही केले पाहिजे. आणि तसेच जीवनातही वाईट परिस्थिती आली तर पैशांचा उपयोग करावा परंतु पैसा बघून वाईट मार्गावर तुम्ही जाऊ नये आणि वाईट मार्गाला तुम्ही काही करू नये. एवढं मात्र निश्चित आहे. नातं सुंदर असण्यापेक्षा पक्क असावं जिथे हक्काने सुख आणि दुःख वाटता यावं. कुणाच्या सांगण्याने तुटणारं नसावं. विश्वासाने भरलेलं असावं. संकटकाळी धावून येणारं असावं. आनंदाच्या वेळी जळणारं नसावं. शुभ प्रसंगी शोभा वाढवणारं असावं आणि जीवाला जीव लावणारं असावं. नातं हे असं असावं आणि ते तुम्ही टिकवायला नक्कीच पाहिजे. मैत्रीमध्ये ना खरं ना खोटं असतं. मैत्रीमध्ये ना माझं ना तुझं असतं. कुठल्याही पारड्यात तिला तोल. मैत्रीचं पारडं नेहमीच जडच असतं. मैत्री श्रीमंत किंवा गरीब नसते. मैत्री सुंदर किंवा कुरूप नसते. कुठल्याही क्षणी पहा, मैत्री फक्त मैत्रीच असते. रक्ताच्या नात्याचं मला काही माहीत नाही पण मैत्रीच्या नात्यामध्ये प्राण असतो. म्हणून कदाचित रक्ताची नाती मरतात पण मैत्रीची नाती सदैव टिकून असतात आणि ती शेवटपर्यंत टिकत असतात. तुमच्याबद्दल कोणी वाईट बोलत असेल तर तो आशीर्वाद नक्कीच तुम्ही समजला पाहिजे. तुमची कोणी स्तुती करत असेल तर ती प्रेरणा तुम्ही अगदी मनापासून समजली पाहिजे. तुमच्यावर कोणी खोटे नाटे आरोप करत असेल
तर ते तुमच्या सत्तेची ताकद समजली पाहिजे. तुम्हाला कोणी मनापासून साहेब म्हटले तर तुमच्यात इतरांचे भले करण्याची ताकद आहे असे समजले पाहिजे. अकारण कोणी तुमच्या मार्गात आडवे येत असेल तर ते तुमच्या मार्गाची साफसफाई समजली पाहिजे. उगाचच तुमच्याशी असलेले नाते कोणी तोडत असेल तर तो तुमच्यातला नम्रतेचा विजय समजला पाहिजे. तुमच्या सद्वर्तनाची कसोटी लागते तेव्हा तुम्ही योग्य मार्गावर आहात असे समजले पाहिजे आणि योग्य मार्गावरच तुम्ही नक्कीच चालले पाहिजे. आणि योग्य मार्गावर चालत असताना तुम्ही स्वामींची भक्ती केली पाहिजे आणि स्वामींचं नामस्मरण नक्कीच केलं पाहिजे. आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. मित्रांनो, तुम्ही आयुष्य जगत असताना भरपूर गोष्टी तुम्हाला कराव्या लागतात आणि त्या गोष्टींसाठी तुम्हाला आंतरिक मोटिवेशनाची भरपूर गरज असते. मग ते आंतरिक सहाय्य आणि तुमच्यामध्ये सकारात्मकता आणण्यासाठी मी तुम्हाला काही गोष्टी सांगतो, ते नक्कीच तुम्ही लक्षात ठेवा. पहिली म्हणजे श्रद्धेतल्या विश्वासातल्या शक्तीच्या सहाय्यानं यशाकडे झेप घ्या. तुम्ही यशस्वी होऊ शकता असा विश्वास बाळगून यश मिळवा. अविश्वास आणि त्यातून निर्माण होणारी नकारात्मक शक्ती यांचा पराभव करा. भव्यतेवर श्रद्धा ठेवण्यातून भव्य परिणाम मिळवा. तुम्हाला मनाला सकारात्मक विचार निर्माण करायला भाग पाडा. स्वतःमध्ये श्रद्धेची शक्ती विकसित करा. यश प्राप्तीसाठी एक ठोस कार्यक्रम तयार करा. तुमच्या आरोग्याच्या बाबतीतल्या तुमच्या मनोभूमिकेत दडलेलं गुपित जाणून घ्या आणि आरोग्याच्या कारणे-श्रेयाचा नायनाट करण्यासाठी 4 ठोस पावलं उचला. निव्वळ बुद्धिमत्तेपेक्षा तुमची विचार करण्याची शक्ती जास्त महत्वाची काय हे जाणून घ्या आणि तुमची बुद्धी विचार करण्यासाठी वापरा. माहितीचं गोदाम म्हणून नको. म्हणून बुद्धीचा कारनेरिया बरा करण्याचे 3 सोपे मार्ग आत्मसात करा. वय झालं किंवा अजून लहान आहे ही वयाची समस्या दूर करा. नशिबाच्या कारनेरियावर मात करा आणि सुदैवाला तुमच्याकडे आकर्षित करा. भीती घालवण्यासाठी आणि आत्मविश्वास वाढवण्यासाठी कृती तंत्रांचा नक्कीच तुम्ही उपयोग केला पाहिजे. तुमच्या आत्मविश्वासाचा साठा वाढवण्याकरता तुमच्या स्मरणशक्तीचं नीट व्यवस्थापन करा. इतर लोकांच्या भयावर मात करा आणि तुमच्या सत्सव विवेक बुद्धीला जगण्यापासून आणि जागण्यापासून आत्मविश्वास वाढवा. आत्मविश्वासपूर्ण कृतींमधून आत्मविश्वासपूर्ण विचार करा. आत्मविश्वास वाढवण्यासाठी आणि भीतीवर मात करण्यासाठीच्या 5 सकारात्मक पायऱ्या नक्कीच तुम्ही जाणून घेतल्या पाहिजे. यश हे तुमच्या विचारांच्या आकारांवरून मोजलं जात असतं, हे नक्कीच जाणून घ्या. तुमचा खरा आकार मोजा आणि तुमच्या जमेच्या बाजू शोधून काढा. तुम्ही जेवढे मोठे आहात तेवढाच मोठा विचार नक्कीच करा आणि भव्य विचार करणाऱ्या व्यक्तींसारखा शब्दसंग्रह विकसित करण्यासाठी 4 विशिष्ट पायऱ्यांचा त्यात तुम्ही उपयोग नक्कीच करा. स्वामी भक्तांनो, एक गोष्ट तुम्ही नक्कीच लक्षात ठेवली पाहिजे. भविष्यात काय करता येऊ शकेल याचं चित्र रेखाटून भव्य विचार करा आणि वस्तू, व्यक्ती आणि तुमचं स्वतःचं मूल्य वाढवा. तुमच्या कामासंबंधी भव्य विचार दृष्टी मिळवा आणि क्षुल्लक बाबींच्या पलीकडे जा आणि महत्त्वाच्या बाबींवर लक्ष केंद्रित करा. तुमचे विचार खरोखर किती भव्य आहेत याची चाचणी घ्या आणि गोष्टी घडवून आणण्याचे नवे आणि अधिक चांगले मार्ग शोधण्यासाठी सृजनशील विचारांचा उपयोग करा. आणि एखादी गोष्ट करता येणं शक्य आहे असा विश्वास बाळगण्यातून सृजनशक्ती विकसित करा. मनाला दगड बनवणाऱ्या परंपरागत विचार पद्धतीला तिलांजली द्या आणि तुमच्या सृजनशक्तीला चालना देऊन अधिक काम नक्कीच करा आणि ते अधिक चांगलं करा. तुमचं मन आणि कान उघडे ठेवून सृजनशीलता वाढवणाऱ्या 3 गोष्टी करा. तुमच्या विचारशक्तीला ताण द्या आणि मनाला व बुद्धीला चालना द्या. तुमच्या विचारांचं फळ तुमच्या कल्पना विकसित नक्कीच करा आणि त्यांना कृतीत आणा. प्रभावी दिसा, कारण त्यामुळे प्रभावी विचार करण्यात नक्कीच मदत होत असते. तुमचं काम महत्त्वाचं आहे असा विचार करण्यातून महत्त्व मिळवा. स्वतःला विकण्याची जाहिरात तयार करा आणि तुमच्या विचारांमध्ये सुधारणा करा. महत्त्वाचे लोक करतात तसा विचार करा आणि तुमच्या वातावरणाला, तुमच्या साथीला साथ द्या आणि लहान लोकांना तुमच्या मागे खेचू देऊ नका. आणि तुमच्या कामाच्या वातावरणाचं व्यवस्थापन तुम्ही नक्कीच व्यवस्थित केलं पाहिजे. मोकळ्या वेळात भरपूर मानसिक सूर्यप्रकाश मिळवा. विचार विशाला तुमच्या वातावरणातून हद्दपार नक्कीच करा. तुम्ही जे काही करत आहात त्यात उच्च दर्जाची अपेक्षा करा. तुम्हाला हवं ते मिळवण्यात
साह्यभूत ठरतील अशी मनोभूमिका विकसित करा. स्फूर्ती मिळवा, उत्साही बना, सच्च्या उत्साहाची शक्ती विकसित करा. तुम्ही महत्वाचे आहात हे मनोभूमिका विकसित नक्कीच करा. आधी सेवा या मनोभूमिकेतून अधिक पैसे मिळवा. इतर लोकांबद्दल चांगला विचार करून त्यांचा पाठिंबा नक्कीच मिळवा. स्वतःला वर उचलून ठेवण्याजोगे बनवा आणि मित्रत्वाचे संबंध प्रस्थापित करण्यासाठी पुढाकार नक्कीच घ्या. लोकांबद्दल फक्त सकारात्मकच विचार करण्याचं तंत्र आत्मसात करा आणि संवादामध्ये उदारपणा दाखवून मित्र नक्कीच जोडा. अपयश मिळालं व माघार घेण्याची वेळ आली तरीही भव्य विचार करा. कृती ही सवय लावून घ्या आणि योग्य वेळ येण्याची वाट पाहत बसू नका. तुमच्या कल्पनांच्या बाबतीत काहीतरी कृती करण्याचा निश्चय नक्कीच करा. भीतीवर मात करण्यासाठी आणि आत्मविश्वास मिळवण्यासाठी कृतीचा उपयोग नक्कीच करा. मानसिक कृतीचं गुपित जाणून घ्या. आत्ता या शब्दातल्या जादूचा फायदा करून घ्या. घडाघडा बोलण्याची सवय लावून घ्या आणि स्वतःचं बळ वाढवा. पुढाकार घेणं हे विशेष कृती विकसित करा. पराभव ही मनाची फक्त एक अवस्था असते, त्यापेक्षा अधिक काही नाही हे जाणून घ्या आणि प्रत्येक अपयशातून काहीतरी मिळवण्याचा प्रयत्न तुम्ही नक्कीच केला पाहिजे आणि काहीतरी मिळवले पाहिजे. आता विधायक आत्मटीकेतल्या सामर्थ्याचा उपयोग तुम्ही नक्कीच केला पाहिजे. चिकाटी आणि प्रयोगशाळेमधून सकारात्मक परिणाम तुम्ही मिळवले पाहिजे. प्रत्येक परिस्थितीच्या चांगल्या बाजूचा शोध घेऊन निराशेवर नक्कीच मात केली पाहिजे आणि तुम्हाला आयुष्यात कुठे जायचं आहे हे स्पष्ट नक्कीच करून घ्या. तुमच्या 10 वर्षाचं ध्येय विकसित करण्याकरता हे तंत्र वापरा आणि यशाचा गळा घोटणारी ही 5 हत्यारं वापरा. निश्चित ध्येय समोर ठेवण्यातून तुमची ऊर्जा अनेक पटीने वाढवा. गोष्टी घडून आणण्यात आणि दीर्घायुष्य प्राप्त करण्यात साह्यभूत ठरू शकणारी ध्येय निश्चित करा. 30 दिवसांच्या सुधारणा मार्गदर्शिकेचा वापर करून तुम्ही ध्येय साध्य करा. भविष्यात फायदा मिळवण्याकरता स्वतःमध्ये गुंतवणूक करा. नेतृत्वाचे 4 नियम शिकून घ्या. तुमच्या ज्या लोकांवर प्रभाव टाकायचा आहे त्यांच्या पद्धतीनं विचार करा आणि मानवतावादी बना. या मार्गाचा उपयोग करून घ्या. प्रगतीचा विचार करा. प्रगतीवर श्रद्धा ठेवा. प्रगतीचा आग्रह धरा. तुम्ही प्रगतिशील विचार करता का हे तपासून बघा. तुमची महान विचारशक्ती हे उपयोगात आणा आणि जीवनातल्या कसोटीच्या क्षणी भव्य विचार करण्याच्या किमयेचा वापर तुम्ही नक्कीच केला पाहिजे. म्हणून तुम्ही नेहमी जीवनामध्ये सकारात्मक विचार करून सकारात्मक गोष्टींकडे वळले पाहिजेत. तुम्ही यशस्वी होणार असा विश्वास बाळगा. तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल. यश म्हणजे अनेक सुंदर चांगल्या गोष्टी. यश म्हणजे व्यक्तिगत भरभराट, एक छानदार घर, आरामदायी सुट्ट्या, प्रवास, नव्या वस्तू, आर्थिक सुरक्षा, तुमच्या मुलांना जास्तीत जास्त चांगल्या गोष्टी मिळवून देणं, इत्यादी इत्यादी. यश म्हणजे कौतुकाला, नेतृत्व पदाला पात्र ठरणं आणि व्यावसायिक आणि सामाजिक जीवनात लोकांचा मान मिळवणं. यश म्हणजे स्वातंत्र्य, चिंता आणि काळजांपासून, भयापासून, निराशेपासून आणि अपयशापासून मुक्ती. यश म्हणजे आत्मसन्मान आणि जीवनातून अधिकाधिक निखळ आनंद आणि समाधान मिळवणं आणि तुमच्यावर अवलंबून असणाऱ्यांसाठी अधिक काही करू शकणं. यश म्हणजे जिंकणं. यश, सिद्धी हे जीवनाचं ध्येय होय. प्रत्येक माणसाला यश हवं असतं. या आयुष्यात प्राप्त असणाऱ्या सर्वोत्तम गोष्टी सर्वांनाच हव्या असतात. मागे रेंगाळण्यात, सामान्य जीवन जगण्यात कुणालाही आनंद नसतो. दुय्यमपणा कुणालाही नको आणि मग त्या दिशेनं जायला आपल्याला भाग पाडलं जात आहे ही भावनाही कुणालाच आवडत नसते. श्रद्धेच्या बळावर तुम्ही पहाड देखील हलवू शकता. या बायबलमधील वचनामध्ये यशस्वी होण्याबद्दलचं अत्यंत व्यवहारकारी असं ज्ञान सामावलं आहे. मग तुम्ही त्यातून ज्ञान घेतलं पाहिजे. तुम्ही पहाड हलवू शकता असा मनापासून विश्वास बाळगला तर खरोखरच पहाड हलवू शकाल. आपण पहाड हलवू शकतो असं बहुतांश लोकांना वाटतच नसतं आणि त्यामुळे फार थोडे लोक तसा प्रयत्न नक्कीच करतात. नुसतं पर्वता तू हाल असं म्हटलं की तुम्ही पर्वत हलवू शकता असा विचार करणं म्हणजे शुद्ध मूर्खपणा आहे. असं करणं केवळ अशक्य होय हे लक्षात घ्या असं काही लोक म्हणतात. असा विचार करणाऱ्या लोकांची श्रद्धा आणि बेडगळ इच्छा यामध्ये गल्लत होत असते. तुम्ही निव्वळ इच्छा केल्यानं पहाड हलत नाहीत आणि हे तर खरंच आहे. तुम्ही उच्चाधिकारी होण्याची इच्छा करण्यानं तसं होत नसतं. केवळ इच्छा करण्यानं तुम्हाला 5 बेडरूम आणि 3 बाथरूमचं घर किंवा उच्च आर्थिक प्राप्ती होत नसते. नेतृत्व पदाची इच्छा करून
नेता होता येत नाही, पण श्रद्धेनं पहाड हलवणं शक्य आहे. आपण यशस्वी होऊ शकतो अशा श्रद्धेतून यश मिळवणं नक्की शक्य आहे. श्रद्धेतील शक्तीमध्ये जादुई किंवा गूढ असं काहीही नाही. एखादी गोष्ट करण्यासाठीची शक्ती, कौशल्य आणि ऊर्जा निर्माण करण्याचे कार्य श्रद्धा, माझी खात्री आहे हे मी करू शकतो, ही मनोभूमिका करत असते. मी हे करू शकतो अशी तुमची श्रद्धा असेल तर ते कसं करायचं ते आपोआपच उमगतं. देशभर दररोज अनेक तरुण मुलं मुली नव्या नोकरीच्या सुरुवात करत असतात आणि एक दिवस आपण सर्वोच्च स्थानी पोहोचण्यातला यशाचा आनंद लुटू शकू अशी इच्छा त्यांच्यामध्ये प्रत्येक जण करत असतो. पण सर्वोच्च पातळीवर पोहोचण्यासाठी आवश्यक तो विश्वास व श्रद्धा यातील बहुतेक जणांकडे नसते आणि मग ते त्या पातळीवरील जास्त जातच नाहीत. वर चढणं अशक्य आहे असा जो विश्वास असल्यामुळे उच्च स्थानावर पोहोचण्यासाठीच्या पायऱ्यांचा शोध ते घेतच नाहीत. त्यांचं वर्तन सामान्य माणसासारखंच राहतं. पण या तरुण वर्गातील काही थोडी मंडळी मात्र यशस्वी होण्याबद्दलची श्रद्धा बाळगून असतात. मी सर्वोच्च पातळीवर पोहोचणारच अशा मनोभूमिकेतून ती त्यांना कामाला सामोरी जात असतात आणि या श्रद्धेच्या बळावर ती वरच्या स्थानावर पोहोचतातही. आणि यशाच्या विषयीच्या श्रद्धेतून आणि ते शक्य अशक्य नाही या विश्वासातून ही मंडळी वरिष्ठांच्या वर्तणुकीचं निरीक्षण आणि अभ्यास करत असतात. यशस्वी लोक समस्यांना कसं तोंड देतात आणि निर्णय कसे घेतात हे ती शिकवतात आणि यशस्वी लोकांच्या मनोभूमिकेचं ती बारकाईने निरीक्षण करत असतात. ज्या माणसाला आपण एखादी गोष्ट करू शकतो असा विश्वास असतो त्याला ती गोष्ट करणं जमतंच. माझ्या परिचयाच्या एका तरुणीनं काही वर्षापूर्वी फिरतं घर विकण्याचा व्यवसाय करण्याचं ठरवलं. तिने हे काम करू नये, तिला ते जमणार नाही असा सल्ला तिला अनेकांनी दिला होता. पण तिच्याकडे बचत केलेले 3,000 पेक्षा थोडे कमीच डॉलर्स होते आणि या व्यवसायातील किमान गुंतवणूक कितीतरी पट अधिक होती. यात खूप स्पर्धा आहे, शिवाय एखादा व्यवसाय करणं सोडाच. पण फिरती घरं विकण्याचा असा कोणता अनुभव तुझ्याकडे आहे, तिच्या सल्लागारांनी विचारलं. पण या तरुणीकडे सल्ल्याबद्दल व स्वतःबद्दल आणि आपल्या यशस्वी होण्याबद्दल विश्वास होता. तिच्याकडे भांडवल नाही, हा व्यवसायात प्रचंड स्पर्धा आहे आणि तिच्याजवळ फारसा अनुभवही नाही हे तिने पटकन मान्य केले. पण ती म्हणाली, मी गोळा केलेल्या माहितीनुसार फिरत्या घरांच्या व्यवसायाला तेजी येणार आहे आणि मी माझ्या स्पर्धकांचा अभ्यासही केलेला आहे. या गावात हा व्यवसाय मी इतर कुणापेक्षाही आणि कुणीपेक्षा अधिक चांगल्या पद्धतीने करू शकते हे मला पक्क ठाऊक आहे. माझ्याकडून काही चुका होतीलच, पण मला लवकरात लवकर सर्वोच्च पातळीवर पोहोचवायचं आहे आणि तिनं ते करून दाखवलं सुद्धा. भांडवल मिळवणं तिला फारसं कठीण गेलं नाही. या व्यवसायात तिला यश मिळेलच याबद्दलचा तिचा अढळ विश्वास मनात बाळगून तिनं अशक्य शक्य केलं. एका ट्रेलर बनवलेल्या कारखानदाराला काही थोडे डॉलर्स व ट्रेडर्स कुठल्याही आगाऊ पैशाविना तिला देण्यास तिनं राजी केलं. मागल्या वर्षी तिने $10 लाख पेक्षा जास्त किमतीची ट्रेलर्स विकली. पुढच्या वर्षी $20 लाख विक्री होईल अशी माझी अपेक्षा आहे, ती म्हणाली. अढळ विश्वास मार्ग शोधण्यासाठी आणि काम कसं करायचं हे शोधून काढण्यासाठी मनाला चालना देतो आणि मग भरपूर काही गोष्टी आपल्या शक्य होत असतात. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, आपण यशस्वी होऊच ही तुमची श्रद्धा इतरांना तुमच्यावर विश्वास टाकण्यात प्रवृत्त करत असते. अनेक लोक श्रद्धेला फार महत्त्व देत नाहीत, पण काही यशस्वी लोक ते देतात. काही दिवसांपूर्वी एका मित्रानं पहाड हलवण्याचा एक अनुभव मला सांगितला. मध्य अमेरिकेतील एका राज्याच्या राज्य महामार्ग खात्यात तो अधिकारी आहे. मागच्या महिन्यात आमच्या खात्यानं काही इंजिनिअर्स कंपन्यांना सूचना दिल्या होत्या आणि त्या सूचना पाठवल्या होत्या की आमच्या महामार्ग बांधण्याच्या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून 8 पूल बांधायचे आहेत आणि त्यासाठी आराखडे तयार करण्यासंबंधी एखाद्या कंपनीशी करार करण्याचे अधिकार आम्हाला मिळालेले आहेत. मित्र सांगू लागला, हे पूल सुमारे $50 लाख इतक्या खर्चामध्ये बांधायचे आहेत व निवड झालेल्या इंजिनिअरिंग कंपनीत आराखडे तयार करण्याच्या कामासाठी 4% किंवा $2 लाख इतकं एवढं कमिशन मिळेल. मी एकूण 21 कंपन्यांशी या संदर्भात चर्चा केली. त्यातील सर्वात मोठ्या 4 कंपन्यांनी लगेच प्रस्ताव पाठवण्याचा निर्णय घेतला. उरलेल्या 17 कंपन्या जेमतेम 3 ते 7 अभियंते असलेल्या छोट्या कंपन्या होत्या आणि या 17 ते 16 कंपन्या प्रकल्पांचा आवाका पाहूनच घाबरून गेल्या. त्यांनी प्रकल्पाची माहिती घेतली, माना हलवल्या आणि आमच्या मानानं हे काम खूपच प्रचंड आहे, आम्हाला ते करता आलं असतं तर खूपच छान झालं असतं, पण तसा प्रयत्न करणं देखील व्यर्थ आहे.
अशा अर्थाचं कितीतरी बोलून ते लोक निघून गेले. फक्त पण 3 अभियंते असलेल्या एका छोट्या कंपनीनं मात्र या योजनेचा अभ्यास केला आणि ते म्हणाले, आम्ही हे करू शकतो, आम्ही आमचा प्रस्ताव पाठवतो. त्याप्रमाणे त्यांनी प्रस्ताव पाठवला आणि त्यांना ते काम मिळालं देखील. आपण पहाड हलवू शकतो असा विश्वास ज्यांना असतो तो हलवतात, आणि ज्यांना आपण ते करू शकणार नाही असा विश्वास असतो तो हलवू शकत नाहीतच. विश्वास काम करण्याच्या शक्तीला चालना देत असतो. खरं म्हणजे आजच्या नव्या युगात श्रद्धा पहाड हलवण्यापेक्षाही मोठं काम करतेच आहे. अवकाशाचा शोध घेण्याच्या आपल्या कामातला सर्वात महत्वाचा किंबहुना एकमेव महत्वाचा घटक म्हणजे अवकाशाला गवसणी घालता येते हा विश्वास. मानव अवकाशात फिरू शकतो यावर अढळ विश्वास नसता तर शास्त्रज्ञांना या दिशेनं पुढे जाण्यात धैर्य कसं मिळालं असतं आणि रस आणि उत्साह राहिला नसता. कर्करोग बरा होऊ शकतो हा विश्वास शेवटी त्यावरचा इलाज शोधूनच काढेलच. काही वर्षापूर्वी इंग्लंडला युरोप खंडाशी जोडण्यासाठी इंग्लिश खाडीच्या खालून बोगदा बांधण्याविषयी बोललं जात असे, आणि हा बोगदा आता तयार आहे हे सत्य आहे. पण संबंधित लोकांना असा बोगदा बांधता येऊ शकतो असा विश्वास होतं की नव्हता यावर ते काम अवलंबून होतं. आणि मोठ्या फलनिष्फलीवरती श्रद्धा ही चालक शक्ती असते. महान ग्रंथ, नाटकं, शास्त्रीय संशोधन यामागची शक्ती म्हणजे मोठ्या फलनिष्फावरील श्रद्धा. आणि प्रत्येक यशस्वी उद्योग आणि धार्मिक तसेच राजकीय संस्था यांच्या मागे असते. ती प्रत्येक यशस्वी उद्योग आणि धार्मिक गोष्टींमागे असते आणि यश मिळवण्यावरची श्रद्धा असते. यशस्वी लोकांमध्ये असलेला तो एकमेव मूलभूत आणि आत्यंतिक महत्वाचा गुण आहे. एवढं लक्षात घ्या. तुम्हाला यश मिळणारच असा ठाम विश्वास मनात बाळगा. यश तुमचंच आहे. आणि व्यवसाय, इतर अनेक कामांमध्ये अपयशी ठरलेल्या अनेकांशी मी आतापर्यंत बोललेलो आहे. अपयशाची अनेक कारणं आणि सबबी मी ऐकलेल्या आहेत. अपयशी लोकांबरोबर चर्चा करत असताना एक विशेष लक्षणीय बाब समोर येते आणि अगदी सहज बोलावं असं ते अयशस्वी लोक एखादं वाक्य ऐकतात. खरं सांगू का, हे काम होईल असं मला वाटतच नव्हतं, किंवा ते अगदी सुरुवातीपासूनच मला शंका होती, किंवा हे काम झालं नाही याचं खरं म्हणजे मला मुळीच आश्चर्य वाटलं नाही. ठीक आहे, मी प्रयत्न करून बघतो, मला पण नाही वाटत हे होईल. आणि ही मनोभूमिका अपयशाला जन्म देते. अविश्वास ही नकारात्मक शक्ती आहे. मनामध्ये अविश्वास वा शंका असेल तर त्याच्या समर्थनानं मन कारण शोधत असतं, आणि शंका, अविश्वास, अपयशी ठरण्याची सुप्त इच्छा, यशस्वी होण्याची मनापासून इच्छा नसणं या गोष्टी अपयशाला जबाबदार असतात. मनात शंका आणि अयशस्वी व्हा, विजय मिळवण्याचा विचार करा आणि यशस्वी नक्कीच व्हा. एक तरुण कथा लेखिका काही दिवसांपूर्वी तिच्या लेखन करण्याच्या महत्वाकांक्षेबद्दल माझ्याशी बोलत होती, आणि बोलता बोलता एका प्रशिस्त यश लेखकाचा विषय निघाला. श्री क्ष हे एक उत्तम लेखक आहेत, पण अर्थात मी काही त्यांच्या एवढी यशस्वी होऊ शकत नाही. ती म्हणाली. प्रस्तुत लेखक माझ्या परिचयाचे असल्यानं तिचं बोलणं ऐकून मला वाईट वाटलं. ते लेखक महाशय अति बुद्धिमान, अति संवेदनशील नाहीत, किंबहुना त्यांच्याजवळ कुठलीच गोष्ट अति नाही. त्यांच्याजवळ खूप आहे, तो फक्त आत्मविश्वास. ते उत्तम लेखकामध्ये मोडतात असा त्यांचा विश्वास आहे, आणि म्हणून त्यांची वागणूक व काम उत्तमच असतं. एखाद्या आघाडीच्या व्यक्तीचा आदर करणं चांगली गोष्ट आहे. त्या व्यक्तीकडून शिका, तिचं निरीक्षण करा, अभ्यास करा, पण तिची पूजा मात्र करू नका. तुम्ही तिच्याहूनही चांगलं कार्य करू शकता असा विश्वास तुम्ही मनात नक्कीच बाळगला पाहिजे. तुम्ही कुंपण ओलांडून जाऊ शकता असा विश्वास बाळगा. दुय्यम क्रमांकाची मनोभूमिका असणाऱ्याच्या हातून सहसा दुय्यम क्रमांकाचीच कामगिरी होत असते. श्रद्धा किंवा विश्वास म्हणजे जीवनात आपण जे काही साध्य करतो त्याचं नियंत्रण करणारं यंत्रच जणू. व सर्वसामान्याच्या गर्तेत लोळणाऱ्या व्यक्तीचा अभ्यास करा, आणि आपली किंमत कमी आहे असा तिचा विश्वास असल्यामुळे मग तिला सर्व काही कमीच मिळतं, आणि आपण मोठे काही करू शकणार नाही असा विश्वास असल्यामुळे ती मोठी काही करतही नाही, आणि आपल्याला काही महत्त्व नाही असा तिचा विश्वास असल्यामुळे अशी व्यक्ती जे काही करते त्यावर बिनमहत्वाचं असं जणू शिक्काच असतो. मग कालांतरानं स्वतःबद्दलचा हा अविश्वास त्याच्या व्यक्तीच्या चालण्यातून, बोलण्यातून आणि कृतीतून दिसत असतो. मग त्यातून अशा व्यक्तीनं आपलं नियंत्रण योग्य तसं जुळवलं नाही तर ती आक्रसते
आणि स्वतःच्या लेखी अधिकाधिक लहान होत जाते आणि आपल्या स्वतःमध्ये जे पाहत असतो ते इतर लोक आपल्यामध्ये पाहत असल्यामुळे ती व्यक्ती इतरांच्या लेखीही लहानच होते आणि पुढे जाणाऱ्या व्यक्तीला पहा आपली किंमत खूप जास्त आहे असा तिचा विश्वास असल्यामुळे तिला सर्व काही जास्तच मिळतं आणि आपण छोट्या अवघड कामगिऱ्या पार पाडू शकतो असा विश्वास असल्यामुळे ती मोठं काहीतरी करते आणि अशी व्यक्ती करत असलेलं कुठलंही काम तिचे लोकांशी व्यवहार तीच चारित्र्य विचार मत यातून उच्च व्यावसायिकता आणि तिच्या मोठेपणाची चिन्ह दिसून येतात. मनुष्य हा त्यांच्या विचारांतून घडत असतो आणि भव्य गोष्टींवर विश्वास नक्कीच ठेवा. तुमच्या नियंत्रक यंत्राचा काटा पुढे करू ठेवा आणि आपण यशस्वी होऊ शकतो अशा निखळ प्रामाणिक विश्वासानं तुमची यशाकडची वाटचाल सुरू करा. भव्य गोष्टींचा विश्वास धरा आणि मोठे व्हा. अनेक वर्षापूर्वी मग डेट्रॉईट शहरातील व्यावसायिकांच्या एका गटासमोर मी दिलेला भाषण मग ते होतं. भाषणानंतर एका गृहस्थानं माझ्याकडे येऊन स्वतःचा परिचय दिला असे लेखक म्हणतात व म्हणाला, मला तुमचं भाषण खरोखरच खूप आवडलं. तुमच्याकडे थोडा वेळ आहे का? माझ्या एका वैयक्तिक अनुभवाबद्दल मला तुमच्याशी चर्चा करायची आहे. काही मिनिटातच आम्ही एका कॉफी शॉपमध्ये आरामात बसून काही खाद्यपदार्थ येण्याची वाट पाहत होतो. आपण आपल्या मनाला आपल्या विरुद्ध नव्हे तर आपल्यासाठी काम करायला लावणं हेही तुम्ही आताच सांगितलं आणि त्याच्याशी अगदी मिळता जुळता एक अनुभव व्यक्तिशः मला आलाय. अत्यंत सामान्य जीवनातून मी स्वतःला कशा प्रकारे बाहेर काढलं याची कथा मी कधी कोणाला सांगितली नाही, पण तुम्हाला मात्र सांगायची इच्छा आहे आणि मलाही ती ऐकायला आवडेल असं ते म्हणाले. साधारणतः 5-1 वर्षापूर्वी मी रखडत जगत होतो. हत्यार आणि साचे बनवणाऱ्या अनेक लोकांपैकी एक सर्वसाधारण लोक कमवतात त्यापेक्षा थोडे अधिक पैसे मी मिळवत होतो, पण अगदी उत्तम दर्जाची कमाई म्हणाल तर माझी कमाई त्यापेक्षा कितीतरी कमी होती आणि आमचं घर अगदी लहान असं होतं आणि आम्हाला हव्या असलेल्या अनेक गोष्टी घेण्यासाठी आमच्याजवळ पैसेच नव्हते. माझी पत्नी फारशी तक्रार करत नसे, पण ते आता तिच्या आनंदापेक्षा नशिबात जे असेल ते स्वीकारण्याचा भाग जास्त होता आणि तिच्या चेहऱ्यावर ते स्पष्टपणे दिसत असे. आतून मी अधिकाधिक निराश होत आहे आणि माझ्या पत्नीच्या आणि 2 मुलांच्या इच्छा आकांक्षा आपण पूर्ण करू शकत नाही याचा मला खूप दुःख होत होते असे ते म्हणत होते. पण आज आमचं जीवन खरोखरच खूप वेगळं आहे. तो पुढे सांगू लागला, आज एका 2 एकर जागेत आमचं सुंदर घर आहे आणि इथून उत्तर दिशेला 100 मैलावर एक फार्म हाऊसही आहे आणि आम्ही आमच्या मुलांना चांगल्या कॉलेजात पाठवू शकू की नाही चिंता आता नाही. आणि प्रत्येक वेळी नवे कपडे खरेदी केल्यावर माझ्या पत्नीच्या अपराधी वाटण्याची गरज उरलेली नाही. पुढच्या उन्हाळ्यात आमचे कुटुंब महिनाभराची सुट्टी घालवण्यासाठी विमानाने युरोपला जाणार आहे आणि आता आम्ही खऱ्या अर्थाने जीवन जगलो आहोत. हे सर्व कसं घडलं मी विचारलं. तुम्ही आज वापरलेलं एक वाक्य वापरून सांगायचं तर हे सर्व घडलं ते मी श्रद्धेच्या शक्तीला कामाला जुंपलं म्हणून. 5 वर्षापूर्वी इथे डेट्रॉईट मधील हत्यार आणि साचे बनवणाऱ्या एका कंपनीत एक जागा असल्याचं मला कळलं. आम्ही तेव्हा क्विफलँडमध्ये राहत असू आणि थोडे पैसे मिळतील या अपेक्षेनं मी त्या जागेसाठी अर्ज करायचं ठरवलं. एका रविवारी संध्याकाळी लवकरच मी येऊन तिथे पोहोचलो. मुलाखत सोमवारी होती. रात्री जेवणानंतर मी हॉटेलमधील माझ्या खोलीत असाच बसलो होतो का कुणास ठाऊक, पण माझीच मला लाज वाटायला लागली आणि मी फक्त एक सामान्य मध्यमवर्गीय अपयशी माणूस आहे. फार तर थोडी अधिक चांगली अशी नोकरी मिळवण्याचा प्रयत्न मी का करतोय? मी स्वतःलाच प्रश्न केला. मला तसं करण्याची काय बुद्धी झाली हे मला आजपर्यंत कळालेलं नाही, पण मी कागदाचा एक तुकडा घेतला आणि उत्पन्न व कामातील जबाबदारीच्या दृष्टीनं माझ्यापेक्षा खूपच पुढे असलेल्या माझ्या माहितीतील 5 लोकांची नावं तयार केली व त्यात लिहिली आणि त्यातले 2 माझे पूर्वीचे शेजारी होते. नंतर ते अधिक चांगल्या खात्यांमध्ये बदलून गेले होते. आणखी 2 मी ज्यांच्यासाठी काम करत असे ते 2 जण होते आणि तिसरा माझा एक मेहुणा होता. मग हेही मी का असं केलं मला ठाऊक नाही. एक चांगली नोकरी सोडली तर माझ्या या 5 मित्रांमध्ये असं काय आहे जे माझ्यात नाही असा प्रश्न मी स्वतःला विचारत गेलो आणि मी बुद्धीच्या बाबतीत त्यांची स्वतःची तुलना केली, पण ते माझ्यापेक्षा अधिक बुद्धिमान आहेत असं मला खरोखरच वाटलं नाही. शिक्षण, निष्ठा आणि व्यक्तिगत सवयी या बाबींमध्येही ती माझ्यापेक्षा सरस आहेत असं मी प्रामाणिकपणे म्हणू शकत नव्हतो. शेवटी यशासाठी पुढाकार घेणं हा गुण आवश्यक आहे असं आपण खूप ऐकतो आणि त्याचा मी विचार केला आणि या बाबतीत माझ्या आतापर्यंतच्या कारकिर्दीकडे पाहिलं
तर मी माझ्या यशस्वी मित्रांपेक्षा खूप कमी पडत होतो आणि हे स्वीकारणं मला फार जड जात होतं. पण मला ते मान्य करावंच लागलं. तोपर्यंत पहाटेचे 3 वाजले होते. पण माझं डोकं अगदी आश्चर्यकारकरित्या शांत होतं. माझ्यातील एक दोष प्रथम मला दिसत होता. मला कळालं की मी काहीतरी हाताचं राखून ठेवत होतो आणि मी स्वतःमध्ये अधिक खोलवर शोध घेतला आणि मला माझ्या पुढाकार न घेण्याचं कारण सापडलं. आणि ते कारण म्हणजे आपली किंमत फारशी नाही अशी भावना. विश्वास खोलवर कुठेतरी माझ्या मनात होता. आत्तापर्यंत स्वतःवरील श्रद्धेच्या अभावाचं माझ्यावर कसं अधिराज्य होतं आणि आपल्या मनाला मी स्वतःलाच विरुद्ध कसं वापरलं याचा आढावा घेण्यात उरलेली सगळी रात्र मी व्यतीत केली. आणि मी प्रगती का करू शकतो याऐवजी का करू शकत नाही हे मी स्वतःला बजावत राहिलो. आणि हे मला कळलं आणि मग स्वतःबद्दल फारसं चांगलं बोलत नसे. स्वतःचं अवमूल्यन करण्याची सौभाग्यातील ही झाक मी करीत असलेल्या प्रत्येक गोष्टी दिसून येत असे. मग माझ्या डोक्यात प्रकाश पडला की माझ्यावर माझाच विश्वास नसेल तर मग इतर कुणी माझ्यावर विश्वास कसा काय ठेवेल बरं, ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे. त्या क्षणी मी ठरवलं की आता दुय्यम दर्जाचे विचार करणं बंद झालं. इथून पुढे मी स्वतःची कमाई स्वतः करणार आणि भरपूर काही घेणार. माझा हा आत्मविश्वास दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंतही टिकून होता. नव्याने सापडलेला आत्मविश्वास मी माझ्या मुलाखतीत वापरला आणि मुलाखतीत जाण्यापूर्वी सध्याच्या पगारापेक्षा 750 किंवा फार तर $1000 जास्त मागण्याची आपली हिंमत व्हावी असं मला वाटत होतं. पण माझी किंमत ही खरं तर चांगली आहे हे मला आत्ता कळलं होतं. त्यामुळे मी माझी मागणी 3500 खूप काही चांगलं बोललो आणि वाढवली आणि माझी ही मागणी मान्यता देखील झाली. आणि मी स्वतःबद्दल खूप काही चांगलं बोलत होतो कारण आदल्या रात्रीच्या आत्मपरीक्षणामुळे माझा बाजारभाव वाढवणारे स्वतःचीच बरेच गुण म्हणून मला जुळाले होते. आणि ती नोकरी स्वीकारल्यानंतरच्या 2 वर्षामध्ये भरपूर काही व्यवसाय मिळू शकणारा माणूस अशी ख्याती मी कमावली. आणि त्यानंतर आमचा मंदीचा काळ आला आणि त्या काळात माझ्या भावाचा आणखीच वधनाला कारण आणि आमच्या उद्योगातील सर्वाधिक व्यवसाय करणारा मी होतो. कंपनीची पुनर्रचना करण्यात आली आणि मला कंपनीचे भरपूर सहभाग देऊन भागीदार करण्यात आलं आणि माझा पगारही वाढून भरपूर भेटला. हे उदाहरण पुरेसं बोल काय. स्वतःवर विश्वास ठेवा आणि चांगल्या गोष्टी घडायला आपोआप नक्कीच सुरुवात होत असते. तुमचं मन आणि विचारांना कारखाना हे दिवसाकाठी अगणित विचार निर्माण करणारा तो एक धगधगा आहे आणि धडधडा कारखाना आहे. तुमच्या या विचारांच्या कारखान्यातील उत्पादन हे 2 फिरोनामाच्या नियंत्रणाखाली असते आणि आपण त्यांना श्री यश आणि श्री अपयश असं संबोधन करू. आणि या श्री यश या होकारात्मक विचार असणाऱ्या आणि निर्माण करणाऱ्या तुम्ही पात्र आहात का आणि मग एखादी गोष्ट काम का करू शकता हे लक्षात घ्या. तुम्ही का पार पाडाल या सर्व गोष्टींची कारणं निर्माण करा आणि त्यांची खासियत आहे असे समजा. दुसरे फोरमॅन श्री अपयश हे नकारात्मक अवमूल्यात्मक विचार करणार आणि मग एखादी गोष्ट तुम्ही का करू शकत नाही, एखादी गोष्ट करण्यात तुम्ही का कमी पडलात, तुम्ही अशक्त का आहात याची कारणं निर्माण करणं हेही त्यात काम. त्याला अपयश का होईल आणि यांच्या कारणांची मालिका ही त्यांची खासियत नक्कीच आहे आणि असणार पण आहे. श्री यश आणि श्री अपयश हे दोघेही अत्यंत आज्ञाकारक कर्मचारी होते आणि ते झटकन सेवेला हजर राहत आणि मग भरपूर काही त्यांना मिळत असे आणि मनात आणण्याचा अवकाश लगेचच त्यांना संदेश मिळतो. संदेश होकारात्मक असतो आणि मग भरपूर काही गोष्टी त्या व्यक्तीसोबत घडत असतात आणि मग तो दिवस सुद्धा चांगला असतो आणि मग यश पुढे कामाला लागतं. तसंच नकारात्मक संदेश मिळतात पण. हे दोघं फोरमन तुमच्यासाठी कसं काम करत असतात हे पाहण्यासाठी एक मग उदाहरण बघूया. स्वतःशी म्हणा की आजचा दिवस चांगला नाही, यातून श्री अपयश यांना काम करण्याचा संदेश मिळतो आणि त्यांचं कार्य सुरू होतं. मग तुमचं हे मत बरोबर आहे हे सिद्ध करण्यासाठी ते काही सत्य निर्माण करतात आणि आज खूपच थंडी आहे किंवा खूपच उडाक आहे आणि असल्या आज व्यवसाय थंडावेल, विक्री कमी होईल, पण मग इतर लोक चिडचिड करतील आणि कदाचित तुमची तब्येत थोडी बिघडणार आहे. तुमच्या पत्नीचा नूर आज बिघडलेला असणार आहे असं ते तुम्हाला सुचवतात आणि श्री अपयश खूपच कार्यक्षम असतात आणि काही मिनिटातच तुम्ही त्यांच्यावर बोलण्यावर विश्वास ठेवू नका, कारण मग तो विश्वास ठेवला तर ते विश्वास मोड आपली होत असते. जर तुम्हाला विश्वास नक्कीच ठेवायचा असेल तर स्वामींवर ठेवा आणि स्वामी तुम्हाला भरपूर काही देतील.
एवढं मात्र निश्चित आहे. म्हणून स्वामींवरचा विश्वास तुम्ही कधीच कमी होऊ देऊ नका आणि कधीच तुम्ही डगमगू देऊ नका. स्वामींवर पूर्णपणे मनापासून विश्वास ठेवा. स्वामी सर्व काही तुम्हाला देतील आणि सर्व काही मिळवून देतील. स्वामी भक्तांनो, आता हा व्हिडिओ आपण इथे संपूया आणि भेटूया नवीन एक चांगल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपण या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून बेल आयकॉन ऑन करा आणि तुमच्या आवडत्या मित्राला हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा. चला तर मग भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय श्रीराम, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.